नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सिद्धारामेश्वर गण पाटील, आधार आयुर्वेद पंचकर्म सेंटर मंगळवेढा. आधार आयुर्वेद आरोग्यविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नेहमीप्रमाणे आजही आपण एक विषय चर्चेसाठी घेऊन आलो आहे. सहज यूट्यूब बघताना एक व्हिडिओ बघण्यात आला की वांग जाण्यासाठी कोलगेटचा वापर. हे वांग जाण्यासाठी बिफोर आफ्टर फोटो टाकून खाली एक प्रकार करण्यात सांगितलेला आणि त्याचे इतके 3 ते 4 मिलियन व्ह्यूज होते आणि कितीतरी हजारो कमेंट्स होत्या आणि त्याच्यामध्ये कमेंट्ससुद्धा मी वाचल्या. त्या कमेंटमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आम्हाला फरक पडला. थँक्यू दीदी, थँक्यू ताई, आम्हाला फरक पडला. तुम्ही विचार करा, त्याच्यामध्ये वांग जाण्यासाठी काय उपाय सांगितला होता. तर आपला बटाट्याचा किस सांगितला होता, त्याचं पाणी ते पिळायचं ते आणि एक अर्धा चमचा चक्क कोलगेट घ्यायला सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर थोडी हळद, हे असं मिक्स करून तोंडावरती त्याचा लेप करायला सांगितला होता आणि इन्स्टंट लगेचच थोड्या वेळाने धुतल्यानंतर तुमचा बिफोर आफ्टर फोटो टाकला होता आणि त्या चेहरा एक उजळ दाखवला होता आणि अगोदरच्या चेहऱ्यामध्ये वांग दाखवलं होतं. तर अशा प्रकारचा भयंकर अघोरी प्रकार केलेला आणि सल्ला तो मी बघितला आणि तुमच्याशी तो शेअर करण्याचा विचार आला. म्हणून तुम्हाला, आपली त्वचा हा खूप नाजूक अवयव आहे. त्वचा ही आपली खूप सेन्सिटिव्ह असते. त्यातल्या त्यात आपल्या चेहऱ्याची त्वचा तर खूप सेन्सिटिव्ह असते. कुठलाही साधा मुलतानी मातीसुद्धा जरी चंदनाचं चूर्ण जरी वापरायचं झालं तरीसुद्धा आपण ते टेस्ट केले पाहिजे. कुठलाही पदार्थ आपला हातावरती अगोदर टेस्ट करावा, त्यानंतर तो चेहऱ्यावरती लावावा. कुठलीही क्रीम लावताना सुद्धा अगोदर हातावरची त्याची टेस्ट करावी. अगदी डॉक्टरांनी दिलेले औषधंसुद्धा चेहऱ्यावर लावताना अगोदर हातावरती ती टेस्ट करायला सांगितले जाते आणि त्यानंतर ती चेहऱ्यावर लावावी. एवढं आपण साधे कपडे घेताना 2-2 तास लावतो. तर आणि एखादा फक्त काळे डाग जाण्यासाठी, वांग जाण्यासाठी म्हणून कुठला तरी एखादा यूट्यूबमध्ये कुणी काहीतरी सांगितलं आहे, ते मात्र आपण पटकन करून मोकळे होतो आणि आपल्या त्वचेचं आरोग्य हा कायमस्वरूपी बिघडून टाकतो. कोलगेटमध्ये कितीतरी केमिकल असे आहेत ज्याच्यामुळे आपल्या शरीराची त्वचेचा कोरडेपणा पूर्णपणे वाढतो. त्वचा पूर्णपणे नंतर काळी पडत जाते. त्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की थोडंसं लिंबू पण पिळायला सांगितलं होतं. काही जण फक्त लिंबू लावतात चेहऱ्याला. तर अशा पद्धतीचे हे कोलगेट आणि लिंबू हे दोन्ही पदार्थ हे आपल्या चेहऱ्याच्या त्वचेला लावण्यास योग्य नाहीत. त्याने त्वचा कोरडी पडते, नंतर थोड्या दिवसांनी काळी पडायला चालू होते आणि ती कायमस्वरूपी काळी पडते. त्यामुळे कोलगेटचा वापर कृपा करून चेहऱ्यावर लावण्यासाठी करू नका. कुठल्याही व्हिडिओमध्ये तात्पुरतं काहीतरी सांगितलं असेल तर त्याचा बघून आपल्या चेहऱ्यावरती त्याचा वापर करून आपल्या त्वचेचं आरोग्य बिघडवू नका. दुसरी गोष्ट आहे की लिंबूमध्ये काय आहे तर सायट्रिक ॲसिड आहे. ॲसिड आपण चेहऱ्याला लावतो आहे, हा जरा विचार करा. एखादं तुम्ही तांब्याचं भांडं चकचकीत निघण्यासाठी आपण लिंबू लावतो, म्हणजे त्याचा बघा एखाद्या भांड्यावरती सुद्धा त्या ॲसिडचा परिणाम एवढा होतो की त्याचा काळेपणा निघून जातो. तोच पदार्थ आपण चेहऱ्यावरती लावतो, हा विचार केला पाहिजे आपण. त्याच्यामुळे आपल्या त्वचा किती बर्न होत असेल, किती जळली जात असेल, त्याच्यामुळे आपल्या त्वचेचा कोरडेपणा वाढत जातो. त्यामुळं त्वचेलासुद्धा काही दिवसापूर्वी आपण केसांना लिंबू लावण्याचं एक व्हिडिओ टाकला होता. ते केसांनासुद्धा लिंबू लावला नाही पाहिजे. पण काही दिवसांनी मी हे चेहऱ्याचे सुद्धा बघितले व्हिडिओ, म्हणून हा व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पोचवतो आहे की आपल्या चेहऱ्याला सुद्धा लिंबू लावला नाही पाहिजे. ते एक सायट्रिक ॲसिड आहे. त्यामुळे आपल्या चेहऱ्याची त्वचाही खराब होते, नंतर काळी पडायला होते, कायमस्वरूपी काळी पडते. त्याच्यावर परत कुठलाही उपाय होणार नाही. अशा पद्धतीनं कोलगेट आणि लिंबाचा वापर आपल्या चेहऱ्यासाठी करू नका. तात्पुरता इन्स्टंट ग्लो यावा यासाठी काहीतरी यूट्यूबवरच्या अनेक जे काही सल्ले आहेत असे विचित्र असले भयानक प्रकार करू नका. तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.